चालू घडामोडी 16 ऑगस्ट 2026. प्रश्न क्रमांक पहिला. इंडियन ट्रेड फेस्टिवल 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 2. JICA समर्पित प्लास्टिक कचरा प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 3. कोणत्या देशाने पहिल्यांदाच भारताकडून गॅसोलिनची आयात केली आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने. पोलीस भरती, MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता प्रश्न क्रमांक 4 पाहूया. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या अडचणी दूर करण्यासाठी विद्यावाहिनी योजना कुठे सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली इथे. प्रश्न 5. भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री 2026 हा द्विपक्षीय लष्करी सराव पार पडला? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि थायलंड देशादरम्यान. प्रश्न 6. भारताला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून साथ देणारी प्रमुख क्षेत्रे हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर त्याचं उत्तर आहे नीती आयोगाने. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने वृक्ष संरक्षण विधेयक 2026 ला मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्याच्या मंत्रिमंडळाने. प्रश्न 8. भारतात दुर्मिळ मूलद्रव्यांच्या अन्वेषणासाठी परवाना देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान हे राज्य. प्रश्न 9. मेमरीज ऑन अ प्लॅटर माय फ्युजन कुकबुक हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक कोणी लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे रोहिणी राणा यांनी. प्रश्न 10 पाहूया. संकटग्रस्त प्रजातींच्या संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या काळ्या मानेच्या क्रॉच महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला होता? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 11. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच संध्या किरण कॅशलेस आरोग्य विमा योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. प्रश्न 12 पाहूया. महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 2025 मध्ये राज कपूर विशेष योगदान पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे राणी मुखर्जी यांची. प्रश्न 13. अलीकडेच श्रवाणी नावाचे ओपन सोर्स बहुभाषिक स्पीच रिकॉग्निशन मॉडेल कोणी लॉन्च केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IISc बेंगळुरू यांनी. प्रश्न 14. 2027 मधील उपग्रह प्रक्षेपणासाठी विन स्पेसने कोणासोबत भागीदारी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे स्पेस एक्स सोबत. प्रश्न 15 पाहूया. ब्रिक्स महासागर व ध्रुवीय विज्ञान कार्यगटाची 8वी बैठक कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे गोवा इथे. प्रश्न 16. उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे दीप्ती गौर मुखर्जी यांची. प्रश्न 17. नागरिकांकडून भारतीय भाषांचा डेटा सेट गोळा करण्यासाठी भाषिणी अभियानांतर्गत कोणता क्राऊड सोर्सिंग उपक्रम सुरू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे भाषा ज्ञान. प्रश्न 18 पाहूया. सुमित सरकार यांचे अलीकडेच निधन झाले, ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे ते लेखक होते. प्रश्न 19. कोणत्या राज्याने शैक्षणिक आणि सरकारी संस्थांमधील कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आपले राज्यगीत गाणे अनिवार्य केले आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्याने. प्रश्न 20. अलीकडेच कॅनेडियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे बेन शेल्टन यांनी. प्रश्न 21 तुमच्यासाठी. आंद्रास बाका यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्ट मध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक पहिला. 15 ऑगस्ट 2026 रोजी भारत देशाचा कितवा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत? तर त्याचं उत्तर आहे 80वा क्रमांकाचा. प्रश्न 2. कॅनेडियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे इगा स्वियाटेक यांची. प्रश्न 3. HUL ने युनिलिव्हर फायनान्स हब सुरू करण्याची घोषणा कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे IIT मुंबई येथे. प्रश्न 4 पाहूया.
अंशुमन धुमाळ हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे सायकल स्वार. प्रश्न 5. जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाचे सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अर्चना वर्मा यांची. प्रश्न 6. कोणत्या देशाच्या सेंट्रल कमांडने टास्क फोर्स फाल्कन स्ट्राईकची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाच्या. प्रश्न 7 पाहूया. आशियातील पहिली वाळवंटी थीम असलेली नाईट सफारी कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 8. कोणत्या राज्य सरकारने नैसर्गिक शेतीसाठी 4 सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने. प्रश्न 9 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने ऑगस्ट 2026 मध्ये पहिल्यांदाच आपल्या राज्य वन्यजीव मंडळात 2 आदिवासी प्रतिनिधींचा समावेश केला? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य सरकारने. प्रश्न 10. भारताने अलीकडेच कोणत्या देशाला 20 मेट्रिक टन मदत साहित्याचा पहिला साठा पाठवला आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलंबिया देशाला. प्रश्न 11 पाहूया. ICID द्वारे अलीकडेच जागतिक वारसा सिंचन संरचना हा दर्जा देण्यात आलेले परीक्षा धरण कुठे स्थित आहे? तर त्याचं उत्तर आहे झांसी इथे. प्रश्न 12. राष्ट्रकुल फेन्सिंग चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नायजेरियामध्ये. प्रश्न 13. आंद्रास बाका यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे हंगेरी देशाचे. प्रश्न 14 पाहूया. येल विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स 2026 मध्ये भारताने कितवा क्रमांक मिळवला आहे? तर त्याचं उत्तर आहे 176वा क्रमांक. प्रश्न 15. 60 मीटर उंच असलेले लाँग मार्च 7A प्रक्षेपण यान कोणत्या देशाचे आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाचे. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनांच्या निर्मिती, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. प्रश्न 17. कोणत्या राज्याने पोलीस शहीदांच्या कुटुंबियांसाठी टीजी-वीर पोर्टल सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याने. प्रश्न 18. 8वी ब्रिक्स महासागर आणि ध्रुवीय विज्ञान तंत्रज्ञान OPST कार्यगटाची बैठक अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ती गोवामध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रश्न 19 पाहूया. 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2026 डिव्हिजन ए चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्याने. प्रश्न 20. IIHT सूत्र 2026 या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन अलीकडेच कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 21 तुमच्यासाठी. भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते ठरले आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.